शेगावात मोहरम निमित्त ताबूत व पंजा विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पार पडली। शेगाव शहरात मोहरम निमित्त काढण्यात आलेली ताबूत आणि पंजा विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा टिकून पार पडली। हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या मिरवणुकीत श्रद्धा, भक्ती आणि संयमाचा अभूतपूर्व संगम अनुभवायला मिळाला। मोहरम महिन्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील खमू जमदार चौक, पेठ मोहल्ला आणि इतर भागातून मोठ्या श्रद्धेने ताबूत आणि पंजे मिरवले गेले। मिरवणुकीची सुरुवात खमू जमदार चौकातून झाली। यावेळी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी ताबुतावर फुलांची चादर अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ केला। त्यांनी शांतता आणि मानवतेचा संदेशही दिला। पोलीस प्रशासनाने मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। शहराच्या विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती, तर पोलिसांची गस्त पथकेही तैनात करण्यात आली होती। मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संघटनांनी श्रद्धाळूंना शरबत, बिस्किटे, खजूर आणि नानकटाई वाटप करून सेवा दिली। मुस्लिम बांधवासह इतर धर्मीय नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग घेऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले। मोहरमच्या निमित्ताने शेगाव शहरात सौहार्द, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। संपूर्ण मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। हजरत इमाम हुसेन यांचे बलिदान हे अन्याय, अत्याचार आणि अहंकाराविरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जाते। मोहरम हा मुस्लिम धर्मीयाचा दुःखाचा महिना असून त्यानिमित्त ताबूत आणि पंजा तयार करून शेवटच्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा। सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ।